यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री म्हणाले, यंदाच्या आषाढी वारीने नवा विक्रम केला। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरीत विठ्ठल रुक्मिणीची पहाटे शासकीय महापूजा संपन्न झाली। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार अभिजित पाटील, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। यंदाच्या आषाढी वारीने एक नवा विक्रम केला आहे। या वारीमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, शिवाय मोठ्या प्रमाणावर वारकरी देखील सहभागी झाले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शासन व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर मंडपसह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले। वारीत विठू नामाचा गजर केल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते। महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर कर अशी मागणी यावेळी आपण विठुरायाकडे केल्याचे फडणवीस म्हणाले। उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान। व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे दर्शन रांगेतील कालावधी 5 तासांनी कमी झाला। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक। सोलापुरात रविवारी सकाळी पार पडला स्पाइस अँड आईस इव्हेंटच्या वतीने अभंगवाणी हा कार्यक्रम। हुतात्मा स्मृती मंदिर गर्दीने खचाखच भरले। सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात शनिवारी सायंकाळी डॉक्टर राजीव मोहोळकर आणि कलाकारांचा संपन्न झाला अभंगवाणी हा कार्यक्रम। सोलापूर महापालिकेने कचऱ्याची ढीग हटवून काढल्या रांगोळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 71 जणांना केला 30,000चा दंड। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर सोलापूर। मोबाईल 9511 8790 67। Spenka Premium Water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। सोलापुरातील फडकुले सभागृहात प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर अनिकेत देशपांडे यांच्या थोडंसं कडू आणि खूपच गोड या पुस्तकाचे झाले प्रकाशन। मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पटवर्धन म्हणाले, श्रमाचे दिवस गेले, त्यामुळे आता साखर खाणे बंद करा। आषाढी एकादशी निमित्त सोलापुरातील दत्त चौकातून शुभराय महाराज मठापासून आज दुपारी निघणार पालखी आणि रथोत्सव मिरवणूक। सोलापुरात आज आषाढी एकादशी निमित्त विविध मंदिरात गर्दी तसेच अनेक कार्यक्रम आणि मोहरमच्या मिरवणुका, त्यामुळे 1000 पोलिसांचा राहणार बंदोबस्त। सोलापूर शहरात निघाल्या मोहरम निमित्त 275 पंजाच्या मिरवणुका। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठीची रांग पोहोचली 5 ते 6 किलोमीटर पर्यंत। सुमारे 18 ते 20 लाख भाविक पंढरीत आल्याचा अंदाज। आजच्या आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरीत तब्बल 8117 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहे बंदोबस्त। एका दानशूर व्यक्तीने पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मातेस अर्पण केला तब्बल 15 लाखांचा पोशाख।
देवेंद्र फडणवीस पंढरीतील कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभ प्रसंगी म्हणाले, येत्या 5 वर्षात कृषी क्षेत्रात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. उजनी धरणातील पाणीसाठा पोहोचला 82% वर. दौंडमधून 14,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू. आज रात्रीपासून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार. 2 दिवसांनी हे पाणी पंढरीत येणार. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. 10 जुलै रोजी होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणार लाखो भाविक. राज्य सरकारने वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश काढला असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याप्रकरणी मंगळवारी आणि बुधवारी शाळा बंद ठेवण्याचा शिक्षक संघाने दिला इशारा. महाराष्ट्र सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा लावण्याच्या तयारीत. अजित पवार यांनी पुण्यात केले वक्तव्य. भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही. मनसे पक्षाची मान्यता रद्द करा. भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र. अक्कलकोट रोडवरील श्री होडगी संस्थांतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त 10 जुलै रोजी सकाळी 6 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन. Kia, movement that inspires. विठ्ठलाचा आशीर्वाद सदैव असाच कायम राहो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना आणि कामना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा. हैदराबादमधील अनंत टेक्नॉलॉजी ही कंपनी आता देशात स्वतःच्या उपग्रहाद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणारी ठरणार पहिली कंपनी. 3,000 कोटी रुपयांचा होणार खर्च. 2028 पर्यंत सेवा सुरू होणार. हिमाचल प्रदेश राज्याने आधार कार्डवर आधारित फेसच्या माध्यमातून रेशन धान्य देण्यास केला प्रारंभ. ठरले देशातील पहिले राज्य. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्याकडून ठाकरे बंधूंचे कौतुक. MK स्टॅलिन म्हणाले, महाराष्ट्रातील उठाव केंद्राचे शहाणपणाचे डोळे उघडेल. अमरनाथचे 3 दिवसात 48,000 भाविकांनी घेतले दर्शन. 7,000 यात्रेकरूंची चौथी तुकडी गांदरबल पहलगाम बेस कॅम्पवर पोहोचली. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.